श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। जय जय 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 राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। 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 वृंदावन विहारी लाल की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। औंढेश्वर भगवान की जय। दत्तात्रेय भगवान की जय।
श्रीशुक उवाच कृष्णस्यासीत् सखा कश्चिद् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इन्द्रियार्थेषु प्रशान्तात्मा जितेन्द्रियः यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामा च तथाविधा पतिव्रता प्रतिं प्राह मलायावदनेन च पतिव्रता पतिं प्राह म्लायतावदनेन सा दरिद्रासीदमाना सा वेपमानाभिगम्य च आनंदकंद भगवंताच्या दिव्य कथेत तल्लीन भगवान शुकाचार्य वर्णन करतात. राजन, सांदीपनी महर्षींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेताना ह्या कन्हैयाचा एक मित्र होता. त्या मित्राचं नाव सांगतायत सुदामजी दे. आश्रमामध्ये कन्हैयाचं सगळ्यात जास्त प्रेम ह्या दरिद्री विपन्न परिवारातनं आलेल्या ह्या ब्राह्मणाच्या मुलावरती होतं. आश्रमामध्ये राहताना गुरुकुल पद्धतीमध्ये राहताना प्रत्येक विद्यार्थ्याला आश्रमाचं कोणतं ना कोणतं काम त्याला करावं लागत असेल. या आठवड्यामध्ये हे काम ह्याच्या हिश्श्याला येत होतं, त्या आठवड्यामध्ये त्या ग्रुपला ते काम. वेगवेगळ्या प्रकारची कामं ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना करणं अनिवार्य होतं. हा कन्हैया आमची प्राचीन शिक्षण पद्धती जरा थोडं चिंतन करा. कोणताही एखादा विद्यार्थी हा गुरुकुलामध्ये आला तर त्याला लगेच शिकविण्यात येत नव्हतं. ह्या विद्यार्थ्यांकडनं कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नव्हती. पुराणांमध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे. वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये 60,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. परंतु या 60,000 विद्यार्थ्यांकडनं एक नवा पैसा वशिष्ठांनी कधी घेतला नाही. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची भोजनाची व्यवस्था वशिष्ठ मुनी स्वतः करीत होते.
आमच्या ऋषीमुनींनी शासनाकडनं त्यांच्या गुरुकुलांकरता त्यांच्या आश्रमाकरता कोणत्याही प्रकारची ग्रँट ते घेत नव्हते. राजाचा पैसा आपल्या गुरुकुलाला ते वापरत नव्हते. कारण शासनाकडनं जर समजा ग्रँट घेतली, राजाकडनं जर समजा आश्रमाकरता जर समजा आर्थिक सहाय्य घेतलं, तर त्या गुरुकुलामध्ये काय शिकवावं हे ऋषीमुनींना शिकवण्याचा अधिकार राहत नसे. मग राजा जे सांगेल ते त्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागत असे. म्हणून कधी कधी तर असं वाटतं की भारतामध्ये ज्या ज्या प्रकारच्या शाळा आहेत, ज्या ज्या प्रकारचे विद्यालय आहेत, ह्या विद्यालयानं शासनाकडनं ग्रँट न घेता शिकवावं. शासनाकडनं पैसा आला, शासनाकडनं ग्रँट आली, मग शासन सांगेल ते शिक्षण आपल्याला विद्यार्थ्यांना इच्छा नसतानाही ते आपल्याला द्यावं लागतं. प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये राजाकडनं पैसा मागायचा नाही आणि विद्यार्थ्यांकडनं कोणत्याही प्रकारची फी घ्यायची नाही. जरा बघा, मग अशा प्रकारची आश्रम कुणाच्या बळावरती चालत होती? आमच्या प्राचीन ऋषीमुनींच्या शिक्षण पद्धतीमध्ये या आश्रमामध्ये जो जो विद्यार्थी आपलं अध्ययन पूर्ण करून हा जेव्हा घरी जात असे, आपल्या गुरुदेवांच्या अनुमतीनं गृहस्थाश्रमाचा तो स्वीकार करीत असे. आणि जेव्हा तो व्यवहार सुरू करीत असे त्यावेळेस गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या आश्रमामधनं जो जो विद्यार्थी आपल्या घरी गेला, त्या त्या आश्रमामधनं शिक्षण घेताना एक नवा पैसा गुरुदेवांनी आपल्याकडनं घेतला नाही. आपल्या निवासाची व्यवस्था आपल्या गुरुदेवांनी केली, आपल्या भोजनाची व्यवस्था आपल्या गुरुदेवांनी केली. तेव्हा मी त्यांना काही देऊ शकलो नाही. आता माझं लग्न झालं, मी आता कमवतो आहे, म्हणून मग प्रत्येक विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाकरता तो आश्रमामध्ये जात असे. आणि जे जे काही आपण वर्षभरामध्ये जे जे काही आपण कमवलं त्या संपत्तीमधनं 10% 15% संपत्ती कमीत कमी आपल्या गुरुदेवांना तो प्रार्थना करीत असे, माझ्याकडनं तुम्ही एक घ्या. दक्षिणा देणं एक वेगळी गोष्ट आहे, भेट देणं एक वेगळी गोष्ट आहे. सद्गुरूंच्या चरणारविंदी दक्षिणा समर्पित करताना तो हात जोडून प्रार्थना करीत असेल की सद्गुरुदेवा, तुमच्या आश्रमामध्ये मी राहिलो, माझ्या आईवडिलांना सोडून मी तुमच्या कुक्षीमध्ये शिक्षणाकरता आलो. आईचं प्रेम तुम्ही मला दिलं, वडिलांचं साहचर्य, वडिलांनी ज्या प्रकारचं मला शिकवलं असतं त्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही मला केलं. मी तुम्हाला या अत्यंत पवित्र दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला काहीतरी देण्याकरता आलो. मी जे काही देणार त्याचा तुम्ही कृपा करून स्वीकार करावा. ही दक्षिणा देण्याची पद्धत आहे. दक्षिणा देतानाही आपल्या मनामधला भाव हा शुद्ध असला पाहिजे. दक्षिणा देतानाही आपली कृती सुद्धा ती चांगली असली पाहिजे. एखाद्या संतांच्या पुढे जेव्हा आपण दक्षिणा ठेवतो त्यावेळेस उन्मत्तपणानं ठेवू नका. तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार नाही.
दक्षिणा देताना मी यांना दक्षिणा देतो म्हणून यांचा प्रपंच चालतो, हा भाव मनामध्ये आला, दक्षिणाचं फळ मिळत नाही. अश्रद्धया उन्मत्त होऊन संतांच्या समोर, उन्मत्त होऊन मंदिरामध्ये भगवंताच्या समोर दक्षिणा ठेवताना आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव असावा, उन्मत्तपणा नसावा. कधी कधी मी जेव्हा लहानपणी मंदिरामध्ये जात होतो त्यावेळेस गावातल्या खेड्यातली माणसं जेव्हा मंदिरामध्ये ती मंदिरामध्ये जेव्हा दर्शना करता येत होते त्यावेळेस एकाच व्यक्ती हातामध्ये 1 रुपयाचा ठोकळा घेऊन तो असा भगवंताच्या पुढे फेकतो, त्याच्यातनं सगळं काही गेलं. इतकंच नाही, जर अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव असेल, अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल जर समजा प्रेमाचा भाव असेल, आपल्यावरती जर समजा समोरच्या माणसाचं प्रेम असेल आणि अत्यंत विनम्रतेचा भाव ठेवून जर समजा तो दक्षिणा देत असेल तर दक्षिणा घ्यावी. उन्मत्त माणसानं दक्षिणा देण्याचा विचार केला तर त्या संतानं सुद्धा त्या दक्षिणेला स्पर्श करू नये. उन्मत्तपणानं दिला, मला नको, विनम्रतेचा भाव मनामध्ये ठेवला, अशा प्रकारचा समर्पणाचा भाव मला माझ्यासमोर ठेवला तर ती दक्षिणा घ्यावी, नाही तर ती घेऊ नये. वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये 60,000 विद्यार्थी शिक्षण घेताना एकाही विद्यार्थ्याकडनं कधीही फी घेतली जात नव्हती. शासनाकडनं काही मागायचं नाहीये, विद्यार्थ्यांकडनं काही मागायचं नाहीये. मग अशा प्रकारची आश्रम कशावरती चालत होती? प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझी विद्यार्थी सगळे आपल्या गुरुदेवांना दक्षिणा देण्याकरता ते येत होते. गुरुदक्षिणेवरती अशा प्रकारची आश्रम ही चालत होती. आश्रमामध्ये राहताना या कन्हैयाचं सगळ्यात जास्त प्रेम या सुदाम्यावरती होतं. कन्हैया स्वतःच्या हिश्श्यामध्ये ज्या प्रकारचं काम आलं त्या प्रकारचं काम तो लवकरात लवकर तो पूर्ण करून घेत असे आणि तो सुदाम्याकडे येत असे. सुदाम्याला सांगत असे, सुदाम्या, तुझ्या हिश्श्यामध्ये जे काम आलं ते तू राहू दे, मी तुझं काम करून घेईन. या सुदाम्यानं सांगितलं, नाही कन्हैया, माझ्या हिश्श्यामधलं काम मलाच केलं पाहिजे. कन्हैया या सुदाम्याला सांगत असे, अरे सुदामा, तुला तुझ्या आईबाबांनी या गुरुकुलामध्ये शिक्षणाकरता तुला पाठवलं, तू अभ्यास कर, तू तुझ्या कामाची चिंता तू करू नकोस, तू अभ्यासामध्ये वेळ. सुदामदेवांच्या हिश्श्यामध्ये आलेलं काम कन्हैया स्वतः करीत असे. गुरुकुलामध्ये भोजनाच्या वेळेस सगळे एक समान, सगळे एका पंक्तीमध्ये बसत होते. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. मला तर आश्चर्य वाटतं की काही LKG मध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता पाठवतो. LKG मध्ये त्या मुलाच्या शिक्षणाची वर्षाची फी 1.5 लाख रुपये आपण देतो. असं ते का शिकवतात? आम्ही झाडाखाली बसून शिकलेलो आहोत. ज्या गुरुकुलामध्ये आम्ही अध्ययन घेत होतो त्या गुरुकुलामध्ये आम्हाला बसण्याकरता जागा नव्हती. पंचवटी म्हणजे ज्या ठिकाणी फार झाडं होती त्या ठिकाणी घासावरती बसून आम्ही शिकत होतो. आमचे गुरुजी त्या झाडाच्या पारावरती बसून आम्हाला ते शिकवित होते.
एक नवा पैसा लागत नाही हो. ज्याला अजून कसं खावं कसं जेवावं हे ज्याला कळत नाही, 2 वर्षाचा मुलगा जेव्हा एखाद्या शाळेमध्ये शिक्षणाकरता जातो त्याच्याकरता लाख लाख 1.5 लाख रुपये फी घेतात. असं ते शाळेमध्ये काय शिकवतात या लहान मुलांना? परंतु आम्ही लोकांनी एक अशा प्रकारचं सामाजिक स्टेटस निर्माण करून टाकलं. माझा मुलगा अमुक शाळेत शिकतो, मी त्याची फी 1.5 लाख रुपये देतो, तो मोठा झाला आणि शासनाची ग्रँट कोणत्याही प्रकारची संपत्ती नसताना सामान्य माणसं जेव्हा एखाद्या सामान्य शाळेमध्ये जातात त्यांना हिणवण्याकरता ही प्रथा समाजामध्ये ही निर्माण झाली. आजपर्यंतचा इतिहास जरा पहा. 1.5 लाख 2 लाख रुपये फी देणारा विद्यार्थी हा कधीही पुढे शिक्षणामध्ये तो प्रगत झाला नाही. फक्त 10,000 15,000ची फी देणारा एखाद्या गरीब आईवडिलांचा मुलगा तो तुम्हाला IAS झालेला दिसेल, तो तुम्हाला SP झालेला दिसेल, तो तुम्हाला कलेक्टर झालेला दिसेल. फी जास्त दिली म्हणून आमचा मुलगा लगेच कलेक्टर झाला असं समजू नका. त्याच्या डोक्यात काहीतरी जायला पाहिजे ना, त्याचं डोकं तर शाबूत पाहिजे. फी देऊन काय उपयोग होणार आहे? हा कन्हैया जेव्हा भोजनाकरता बसत होते, सगळे समान आश्रमामध्ये, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. इक्वल, दे आर इक्वल इन देअर गुरुकुल्स. हा मोठ्या घरचा आहे म्हणून त्याला वेगळी व्यवस्था. हा अत्यंत सामान्य मजुराचा मुलगा आला शिक्षणाकरता म्हणून त्याच्याकरता वेगळी व्यवस्था. अशा प्रकारचं शिक्षण आमच्या प्राचीन विद्यार्थ्यांना देण्यात येत नव्हतं. नाही, आम्ही तुम्हाला फी देतो म्हणून तुम्ही आम्हाला शिकवलंच पाहिजे, अशा प्रकारे गुरुकुलामध्ये चालत नव्हतं. एखादा विद्यार्थी आश्रमामध्ये आल्यानंतर 6 महिन्याकरता त्याला शिकवण्यात येत नव्हतं. मग 6 महिने तो मुलगा त्या आश्रमामध्ये काय करीत होता? 6 महिने ते गुरुजी त्या मुलाला काय शिकवत होते? तर आमच्या आश्रमामध्ये अशा प्रकारची पद्धती होती. हा मुलगा 6 महिने आपल्या आश्रमामध्ये राहत असताना आमचे गुरुदेव त्या माणसाची मनोवृत्ती पाहत होते, त्या माणसाचं त्या विद्यार्थ्याचं मन पाहत होते. इथून शिक्षण घेऊन गेल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग या समाजाच्या कल्याणाकरता करेल अथवा नाही, अशा प्रकारे पूर्ण विश्वास जेव्हा गुरुदेवांना होत होता तेव्हा त्यांच्याकडे असलेली विद्या त्या विद्यार्थ्यांना ते देत होते. आला आणि तुला शिकवलं असं घडत नव्हतं. त्याची मनोवृत्ती पाहून तो वागतो कसा, बाकीच्या मित्रांसोबत तो कशा प्रकारे वागतोय, बाकीच्या मित्रांना तो सहकार्य करतो अथवा नाही, बाकीच्या मित्रांसोबत तो रोज भांडतो अथवा नाही, हे सगळ्या प्रकारचं त्याचं चरित्र पाहून त्याला शिक्षण देण्यात येत होतं. आणि या चरित्रामध्ये तो पास झाला तर त्याला शिक्षण मिळत होतं, अन्यथा आमचे गुरुदेव शिक्षण देत नव्हते. म्हणून त्या काळचा विद्यार्थी हा जेव्हा समाजामध्ये येत होता तो विनम्रतेचा भाव घेऊन तो समाजामध्ये येत होता. आजकालचा विद्यार्थी कॉलेजमधनं जेव्हा तो बाहेर पडतो तो विनम्रतेचा भाव घेऊन तो कॉलेजच्या बाहेर पडत नाही, तो अत्यंत उन्मत्त होऊन तो समाजामध्ये येतो. हा फरक आहे. काही शाळांमध्ये अशा प्रकारचं आपण दृश्य पाहत असतो. शिक्षकानं जर समजा एखादी मुख्याध्यापिका असेल, विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला मारलं तर लगेच आई वडील भांडण्याकरता जातात. आपल्या मुलांना गुरुजींच्या हातामध्ये देताना फक्त इतकं सांगितलं पाहिजे, तुम्ही काहीही करा, त्याला उत्तम प्रकारचं शिक्षण ह्याला द्या, शिक्षणासोबत ह्याला समाजामध्ये कशा प्रकारे राहावं हे त्याला तुम्ही शिकवा. आणि हे सगळं त्याला शिकवताना तुम्ही त्याला कितीही मारलं
तर मी तक्रार करणार नाही, असं जेव्हा आपण आपल्या शिक्षकांना, जेव्हा गुरुदेवांना सांगतो, मग संपूर्ण त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी गुरुदेव स्वतः घेतात. माझ्या जीवनामधली एक घटना आहे. मी 11व्या वर्षी घर सोडून घराच्या बाहेर, आम्ही गुरुकुलामध्ये आम्ही राहिलो. अत्यंत कडक शासन होतं. आमचे गुरुजी, पूजनीय थत्ते गुरुजी, आम्हाला ते इंग्रजी शिकवित होते, परंतु अत्यंत कडक स्वभाव. ते कधी कधी आम्हाला मारायचे. एके दिवशी आमचे वडील आम्हाला भेटण्याकरता आले. आमच्या गुरुजींकडे आम्ही गेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला मी फार मारत असतो, कारण का माझं त्याच्यावरती प्रेम आहे, त्यानं शिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावं अशा प्रकारचा भाव ठेवून मी त्याला कधी कधी मारित असतो. आमच्या वडिलांनी काय उत्तर दिलं असेल? दुसरे एखादे बाबा असते तर त्यांनी लगेच सांगितलं असतं की नाही, त्याला तुम्ही मारू नका, तो लहान आहे. आमच्या वडिलांनी थत्ते गुरुजींना सांगितलं की तुम्ही काहीही चिंता करू नका, तुम्हाला त्याला जितकं मारायचं असेल तितकं तुम्ही मारित राहा, आणि शिक्षण घेता घेता माझा त्याच्यावरती अधिकार राहिलेला नाही, आणि जर समजा असं काही करता करता त्याचं शरीर सुटून गेलं तर कृपा करून माझ्या मुलाची हाडं फक्त मला द्या, त्याला शिक्षा करीत राहा. अतिप्रेमानं संतती बिघडत असते. अतिप्रेम, मला एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, म्हणून आपण त्याची जितकी काळजी घेतो त्यामुळे तो सुधरत नाही. ज्या ठिकाणी प्रेम करण्याची आवश्यकता असते त्या वातावरणामध्ये प्रेम प्रदान करा, आणि कृपा करून जास्तीत जास्त प्रेम आपल्या मुला मुलींवरती करू नका. जरा कष्टाची सवय लहानपणापासून लागू द्या. का आपण असं सांगत नाही, ही आमच्या मुलांची ही रूम आहे, मग त्या मुलांना हे सांगितलं पाहिजे, ह्या रूममध्ये जर समजा तू झोपतो, ह्या रूममध्ये जर समजा तुझा पलंग आहे, तर तुझी रूम तुलाच साफ केली पाहिजे, झाडू तुलाच काढला पाहिजे, पोछा तुलाच मारला पाहिजे. हे आपण का सांगत नाही? घरामध्ये छोट्या छोट्याशा कामाकरता जेव्हा आपण नोकर ठेवतो, घरामध्ये छोट्या छोट्या कामाकरता जेव्हा आपण एखादी मोलकरणी ठेवीत असतो, अशा प्रकारचं दृश्य, अशा प्रकारचं जर समजा परिवारामध्ये असेल तर तुमची मुलं भविष्य काळामध्ये ह्या जगामध्ये टिकणार नाही. शिक्षणापेक्षाही जीवनामध्ये स्वावलंबनाची आवश्यकता फार जास्त आहे. स्वावलंबन, मी माझं काम मी स्वतः करेन. वडील पलंगावरती बसलेले असतात आणि आतमधून स्वयंपाकघरामधनं बायकोला सांगतात की जरा पंखा ऑन कर. ही कोणती पद्धत आहे? मला पंखा पाहिजे, मी ऑन केला पाहिजे, मला पंख्याची गरज नाही, मी पंखा बंद केला पाहिजे. ही सवय ज्या परिवारातल्या सगळ्या लोकांना जेव्हा लागेल तेव्हा तुमच्या परिवारामध्ये कधीही भांडण होणार नाही. समाजसेवा करण्यापेक्षा अगोदर आपली स्वतःची सेवा करण्याची पद्धती आहे. आणि परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपापली सेवा करतो, आपापलं जेव्हा तो काम करतो, त्यावेळेस परिवारामध्ये भांडणं होत नाही. आपण एक दुसऱ्याला काम सांगत असतो परिवारामध्ये, हे तू कर, हे तू कर, हे तू कर, म्हणून परिवार तुटतात, म्हणून परिवारामध्ये भांडणं आहेत. माझं काम आहे मी करणार, मी माझ्या खोलीमध्ये राहतो, माझी खोली मी स्वच्छ करणार. हा भाव
तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की स्वामीजी व्यासपीठावरनं बोलणं फार सोपं असतं, हे जीवनामध्ये आणणं फार अवघड आहे. हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा 100% निर्माण झाला असेल. त्यामुळे बोलण्याची इच्छाही नसताना ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला वाटतं. मी तुम्हाला केवळ सांगतो असं नाही. आमच्या वास्तूमध्ये माझी एक लायब्ररी आहे. कमीत कमी 800-1000 पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये आहे. ती माझी अभ्यासाची खोली आहे. जेव्हा मी सकाळी जागा झाल्याबरोबर आणखी काही करीत नाही, अगोदर मी माझी खोली स्वच्छ करतो. कारण का? या ठिकाणी ग्रंथालय आहे, या ठिकाणी माझी सरस्वती आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या खोलीमध्ये माझ्या सरस्वती मातेचा जर समजा निवास असेल तर माझ्या सरस्वती मातेची सेवा मी माझ्या हातानं करणं योग्य आहे. आमच्या घरामध्ये 24 तासाकरता 2-2, 3-3 नोकर आहे, परंतु माझी खोली साफ करण्याकरता की मी स्वतःच्या हातानं ती करतो. झाडू मी मारतो, पोचा मी मारतो. बाकीचं बंगल्याचं काम करण्याकरता नोकराणी आहे, ते आवश्यकही आहे. माझी भावना माझ्या खोलीमध्ये आहे, माझी भावना माझ्या वाचनालयामध्ये आहे. कारण ह्या खोलीमध्ये, ह्या वास्तूमध्ये माझी सरस्वती आई या ठिकाणी ती जिवंत आहे. जर मी समजा सरस्वती मातेचं मंदिर माझ्या खोलीला समजत असेल तर त्या ज्या मंदिरामध्ये, ज्या वास्तूमध्ये ती माता आहे, तिची सेवा आपण जेव्हा जास्तीत जास्त करतो, ती आपल्यावरती ती कृपा करीत असते. सवय लावा. लहानपणापासून मुलांना सवय लावा. 4थी-5वीत आहे, त्याला झाडू काढा, त्याला म्हणावं हे असं झाडू काढ, त्याला काढू द्या. घरातलं कोणतंही काम करणं हे सामान्य काम नसतं. बोलू नये, पण घरामध्ये भगवंताचं पूजन करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे आपलं टॉयलेट स्वतः साफ करणं ते सुद्धा तितकं महत्त्वाचंच आहे. त्याच्यामध्ये कमीपणा का घेतो आपण? असं जरा वागा, मग त्या वास्तुदेवता आपल्यावरती त्या आपोआप प्रसन्न होतात. आणि वास्तुदेवता आपल्यावरती जेव्हा प्रसन्न होते तेव्हा आपलं सगळं जीवन हे आपोआप बदललं जातं. आपण आपल्या वास्तूला वास्तुदेवता हे नाव देतो. मग आपल्या वास्तुदेवतेचं पूजन, आपल्या वास्तुदेवतेची सेवा कधीतरी आपण आपल्या हातानं करण्याचा विचार तर करावा. जरा वागून पहा. काही समाजसेवा करू नका, स्वतःची सेवा करा. परिवारामध्ये दुसऱ्या लोकांची सेवा करू नका. प्रत्येक सदस्याने आपली सेवा, आपलं काम केलं ना, मग परिवारामध्ये भांडण होत नाही. कन्हैया जेव्हा भोजनाकरता बसत असे त्यावेळेस सगळी मुलं पंक्तीमध्ये येऊन बसतात. आणि या सुदामा जेव्हा येत नाही, एखादा विद्यार्थी ह्या कन्हैयाच्या जवळ हा भोजनाकरता जेव्हा बसतो त्यावेळेस कन्हैया सांगत असते, अरे बाबा रे, ह्या ठिकाणी तुला नाही बसता येणार का? कारण माझ्याजवळ हा सुदामा माझ्याजवळ भोजनाकरता बसेल. एके दिवशी कन्हैयाचं अध्ययन पूर्ण झालं आणि कन्हैया आता आश्रमाला सोडून जाणार. निरोप समारंभाचा कार्य चालू होता आणि कन्हैयानं विचारलं की सुदामा दिसत नाही, बाकी सगळे मित्र ह्या ठिकाणी आहेत. मित्रांनी सांगितलं, कन्हू तू आज जाणार. हे ऐकल्याबरोबर कालपासून सुदामा अत्यंत दुःखी झाला. कन्हैयाने विचारलं, हा सुदामा कुठे आहे?
मित्रांना सांगितलं, आश्रमाच्या बाहेर एका झाडाखाली तो उभा आहे. कन्हैया भेटण्याकरता आला. कन्हैयानं सुदाम्याला सांगितलं की सुदाम्या, इतके दिवस आपण सोबत राहिलो. सुदाम्या, ह्या इतक्या दिवसामध्ये माझ्या वाणीमधनं जर समजा तुझ्याकरता एखाद्या अपशब्दाचा प्रयोग झाला असेल, जर समजा कधीतरी मी तुझी चेष्टा केली असेल, टवाळी केली असेल, सुदाम्या, कृपा करून त्या अपशब्दांना तू विसरून जावं. भगवान शुकाचार्य म्हणतात की राजन, जेव्हा या कन्हैयाच्या वाणीमधनं शब्द बाहेर पडला की माझ्या वाणीमधनं अपशब्दाचा प्रयोग झाला असेल, या सुदाम्यानं या कन्हैयाच्या दोन्ही हातांना धरून घेतलं आणि सांगितलं की अरे, वास्तविक पाहता कन्हैया, तुझ्या वाणीमधनं माझ्याकरता अपशब्द निघणं हे शक्य नाही. कारण का, माझ्या आईबाबांनी मला या आश्रमामध्ये सोडलं. 2-3 दिवसानंतर मला असं वाटत होतं की या ठिकाणी मला प्रेम करणारा कोणी नाही, आपण आश्रम सोडून परत आपल्या आईवडिलांकडे जावं. परंतु कन्हैया, अवघ्या 2 दिवसामध्ये तू ह्या जीवावरती इतकं प्रेम केलं, हा जीवात्मा आईच्या वात्सल्याला हा विसरून गेला. मी माझ्या वडिलांनाही विसरून गेलो. मग कन्हैया, तुझ्या वाणीमधनं माझ्याकरता अपशब्दाचा प्रयोग होणं हे कसं शक्य आहे? कन्हैयानं सांगितलं, सुदामा, एकदा कधीतरी भेटण्याकरता ये बरं का, एकदा तू कधीतरी भेटण्याकरता ये. सुदाम्यानं कन्हैयाचे हात धरून सांगितलं की कन्हू, माझी इच्छा होईल तेव्हा आपली भेट होणं शक्य नाही. कारण मी पराधीन जीवात्मा आहे. जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा आपली भेट होऊ शकते. कारण का, तू स्वाधीन परमात्मा आहे. तुझ्या मनामध्ये मला भेटण्याची इच्छा झाली तेव्हाच आपली भेट होऊ शकते. कन्हैयानं निरोप घेतला. कन्हैया आपल्या आश्रमाच्या बाहेर जातोय. 2-4 महिन्याकरता सुदामजी महाराज त्या आश्रमामध्ये राहतात, आपलं अध्ययन पूर्ण करतात आणि आपल्या घरी ते येतात. गृहस्थ आश्रमाची इच्छा नव्हती, परंतु आईवडिलांचा दुराग्रह असल्यामुळे सुदाम्यानं प्रपंचाचा स्वीकार केला. राजा प्रपंचाचा स्वीकार केला, संसाराचा स्वीकार केला. परंतु त्यावेळेस या प्रपंचामध्ये राहणाऱ्या सुदाम्याकडे कशा प्रकारची संपत्ती होती? एक तुटलेला फुटलेला तवा आणि एक फुटलेलं ताट. ह्याच्या पलीकडे सुदामदेवांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची संपत्ती नव्हती. मी सुदामदेवांच्या दारिद्र्याचं वर्णन करीत आहे असं नाही. अशा प्रकारच्या दरिद्री अवस्थेमध्ये राहतानाही सुदामदेवांचं अंतःकरण कशा प्रकारचं होतं? राजा प्रशांतात्मा जितेंद्रिय. अशा अवस्थेमध्ये सुद्धा सुदामदेवांचं मन अत्यंत शांत होतं, प्रशांत होतं. गावामधल्या काही लोकांनी जर समजा भोजनाचं निमंत्रण दिलं तर सुदामजी महाराज भोजनाकरता जात असे. आणि 2-4 दिवसाकरता जर समजा भोजनाचं निमंत्रण आलं नाही, त्या सुदामदेवांना 3-3, 4-4 दिवसाचा उपवास घडत होता. परंतु हा सुदामा कुठेही मागण्याकरता गेला नाही. राजा परीक्षितानं प्रश्न केला की महाराज, सुदामाची अशा प्रकारची अवस्था का झाली? भगवान शुकाचार्य वर्णन करतात की राजन, ह्या भक्तानं जीवनामध्ये अशा प्रकारचं व्रत घेतलेलं होतं, मी कुणाकडे काही कधी मागण्याकरता जाणार नाही, मी भगवंताकडेही मागण्याकरता जाणार नाही, अशा प्रकारचं व्रत ह्या भक्तानं घेतलं.
त्यामुळे भगवंतानं ही अशा प्रकारचा एक संकल्प, अशा प्रकारचा व्रत घेतलेला होता. अरे सुदाम्या, तू जोपर्यंत माझ्याकडे मागण्याकरता येणार नाही तोपर्यंत मी तुला काही देणार नाही. भक्त आणि भगवंताची ही एक स्पर्धा चालू होती. भक्त म्हणतो मी तुझ्या दारावरतीही येणार नाही, आणि भगवंत म्हणतात की तुला या दारिद्र्यामुळे माझ्या दारावरती कधीतरी मागण्याकरता तुला यावं लागेल. ही एक स्पर्धा चालू होती. सुदामदेवांची पत्नी एके दिवशी त्यांच्या जवळ येते आणि ती सांगते की नाथ, आपण कधीतरी तीर्थयात्रा करण्याकरता आपण जाऊया. सुदाम्यानं सांगितलं की अगं, तीर्थयात्रा करण्याकरता पैसे लागतात, आपण पायी जाऊया. परंतु ज्या धर्मशास्त्रानं तीर्थयात्रा करण्याची आज्ञा केली त्याच धर्मशास्त्रानं हेही सांगितलं की तीर्थयात्रा करताना आपल्या पूर्वजांचं श्राद्धही केलं पाहिजे आणि तीर्थावरती अन्नदानही करणं आवश्यक आहे. सुदाम्यानं आपल्या पत्नीचा हात हातामध्ये घेऊन सांगितलं की सुशीले, आपण पायी जाऊया, परंतु तीर्थावरती गेल्यानंतर आपल्या आईवडिलांचं श्राद्ध कर्म केलं नाही, तीर्थावरती गेल्यानंतर जर समजा आपण अन्नदान करू शकलो नाही तर त्या तीर्थयात्रेचं पुण्य आपल्याला मिळणार नाही. आणि सुशीले, तुला पूर्ण कल्पना आहे अन्नदान करण्याकरता तुझ्या पतीकडे काहीही नाही. आपण ह्या वर्षी नाही, आपण पुढच्या वर्षी जाऊया, ह्या वर्षी नाही, आपण पुढच्या वर्षी जाऊया. अशा प्रकारे करता करता सुदामदेवांच्या पत्नीना जीवनामध्ये कधीच तीर्थयात्रा करता आली नाही. सुशीलेनं सांगितलं, अहो तीर्थयात्रा नाही, कमीत कमी ह्या व्रताचं उद्यापन आपण ह्या वर्षी करूया. भाई, व्रताचं उद्यापन आपल्याला वर्षभर आपण काही नियमांचं पालन करतो आणि कुठेतरी जाऊन आपण व्रताचं उद्यापन करतो. अशा प्रकारे जेव्हा सुशीलेनं पत्नीनं सांगितलं, सुदाम्यानं सांगितलं की अगं, व्रत करण्यामध्ये पैशाची आवश्यकता लागत नाही, तपश्चर्या करण्यामध्ये पैशाची आवश्यकता लागत नाही, व्रताचं उद्यापन करण्याकरता पैसे लागतात. सुशीले, तुझ्या पतीकडे इतका खर्च करण्याची तुझ्या पतीची ताकद नाही. सुदामदेवांच्या पत्नीला स्वतःच्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीही एकाही व्रताचं उद्यापन करता आलं नाही. परंतु तरीही सुदामदेवांच्या पत्नीनं, या सुशीलेनं आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला कधी ती छोटंच ती समजली नाही. अरे, पतीकडे भरपूर पैसा असेल आणि पत्नीचं प्रेम त्या श्रीमंत पतीवरती असणं ही साहजिक गोष्ट आहे. परंतु पती जर समजा आपल्या जीवनामधल्या एकही आवश्यकता, एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि तरीसुद्धा पत्नीचं प्रेम पतीवरती असेल, दॅट्स अ ट्रू लव्ह. कृपा करून आपल्या नवऱ्याला संपत्ती कमवण्याचं साधन समजू नका. प्रत्येक पतीला असं वाटत असतं, हो, त्यालाही भावना आहे, त्यालाही मन आहे. शेजारच्या घरामध्ये राहणाऱ्या एखाद्या भगिनीकडे तेव्हा जो पाहतो, गळ्यामध्ये सोन्याचा हार पाहतो, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या पाहतो, प्रत्येक पती विचार करतो की मी सुद्धा माझ्या पत्नी करता हे सगळं काही केलं पाहिजे, ही भावना असते. आणि जेव्हा तो रात्रंदिवस परिश्रम करता करता जो थकून जातो आणि पत्नीचं कर्तव्य अशा प्रकारचं असलं पाहिजे, तिनं सांगितलं पाहिजे, अहो तुम्ही कृपा करून रात्रंदिवस इतकं काम करू नका, मला सोन्याची आवश्यकता नाही, मला दागिन्याची आवश्यकता नाही, ह्या दागिन्यांपेक्षा मला माझ्या सौभाग्याची फार आवश्यकता आहे. काही श्रीमंत असतात, एखादा पती अत्यंत विपन्न दरिद्री अवस्थेमध्ये तो राहतो. आपल्या दरिद्री पतीलाही जीवनामध्ये तुम्ही कधी छोटं समजू नका, लहान समजू नका.
आपलं जे इन्कम असेल त्या इन्कममधनं प्रपंच उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. तिला पतिव्रता म्हणतात. एके दिवशी सुदामदेवांची पत्नी सुदामदेवांच्या जवळ येते आणि सांगते की अहो, तुम्ही रात्रंदिवस तुमच्या मित्राची चर्चा करतात. माझा कन्हैया माझा मित्र आहे, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे. मग तुम्ही एकदा कन्हैयाला भेटण्याकरता का जात नाही? तिनं सांगितलं, तुम्ही भेटण्याकरता जा. कन्हैयाला कन्हैयाला सुदामदेवांना फार आनंद झाला. सुदाम्यानं सांगितलं, उद्या सकाळी मी द्वारिकेमध्ये जाण्याकरता आम्ही निघणार. दुपारच्या वेळेस सुदामजी महाराज विश्राम करीत होते आणि त्यावेळेस सुदामदेवांची पत्नी ही सुशीला घराच्या बाहेर पडते आणि ती एक एक घरामध्ये जाते. तिला सांगत असते, अहो, उद्या माझा पती मित्राला भेटण्याकरता जाणार, उद्या माझा पती द्वारिकेमध्ये जाणार. आणि श्रीमंत घरच्या महिला तिला विचारत असे, मग तू आमच्या दारावरती कशा करता आली? तिनं सांगितलं, बऱ्याच वर्षानंतर मित्राला भेटण्याकरता जाणार, मला त्यांच्यासोबत काहीतरी पाठवण्याची माझी इच्छा आहे, परंतु त्यांच्यासोबत पाठवण्याकरता माझ्या घरामध्ये काहीच नाही. तुम्ही काही दिलं तर मी त्यांच्यासोबत काहीतरी मी पाठवू शकेन. तीन मुठ्ठी पोहे घेऊन सुदामदेवांची पत्नी घरामध्ये येते. दुसरा दिवस उजाडतो. सुदामदेवांच्या पत्नीनं ती पोह्यांची पुरचुंडी सुदामदेवांच्या हातामध्ये दिली आणि तुमच्या मित्राला सांगा, तुमच्या वहिनीनं तुमच्याकरता काहीतरी पाठवलं आहे. सुदामजी महाराज मजल दरमजल करता करता द्वारिकेमध्ये येऊन पोचतात. भगवंताच्या दारावरती येतात. सुदाम्यानं द्वारपालांना सांगितलं की मी कन्हैयाला भेटण्याकरता आलो. द्वारपाल विचार करतात की ह्या द्वारिकाधीश राजाला, भगवंताला हा कन्हैया म्हणून सांगणारा हा कोण आला? त्यांना असं वाटलं की हा काहीतरी भिकारी मागण्याकरता आला. कारण का, शरीरावरती फक्त एक फाटलेलं धोतर आणि फाटलेलं उपर्ण शरीरावरती होतं. ह्या द्वारपालाला वाटलं कोणीतरी भिकारी भगवंताच्या दारावरती काहीतरी मागण्याकरता आला आणि ह्या द्वारपालानं या सुदाम्याला खाली धक्का दिला. हा सुदामा खाली कोसळतोय. खाली पडलेल्या अवस्थेमध्ये सुदाम्यानं सांगितलं, अरे बाबा रे, मी काही मागण्याकरता आलो नाही, तू फक्त आतमध्ये जा, कन्हैयाला निरोप दे. लहानपणीचा मित्र सुदामा तुला भेटण्याकरता आला. अंततोगत्वा द्वारपालानं विचार केला, इतका अपमानित केल्यानंतरही हा इथून जात नाही, मग कमीत कमी आपण भगवंताला ह्याचा निरोप तर आपण देऊया. हा द्वारपाल भगवंताला निरोप देण्याकरता आतमध्ये जात आहे. भगवंताच्या दारावरती ह्या सुदामा आहे. सुदाम्याच्या मनामध्ये भगवंताच्या प्रेमाबद्दल संशयाचा भाव निर्माण होतोय. नाही, माझं नाव ऐकल्यानंतरही हा कन्हैया मला भेटण्याकरता येणार नाही. ज्याप्रमाणे आश्रमामध्ये माझं स्वागत करण्याकरता हा धावत धावत येत होता, त्याप्रमाणे हा धावत धावत हा माझं स्वागत करणार नाही. नाही, तो माझी आठवण का करेल? कारण तो द्वारिकाधीश आहे आणि मी विपन्न गरीब दरिद्री अशा प्रकारचा मी ब्राह्मण आहे. तो कदाचित सांगेल, कोण आला आहे? सुदामा आला आहे ना, सुदाम्याला सांगावं, 2-4 दिवसाकरता तू थांब, मी 2-4 दिवसानंतर तुला मी भेटेन. सुदामदेवांच्या मनामध्ये भगवंताच्या प्रेमाबद्दल शंकेचा भाव, संशयाचा भाव आहे. जो जो जीवात्मा भगवंताच्या दारावरती जातो तो प्रत्येक जीवात्मा भिकाऱ्याचं रूप घेऊनच जातो.
एखादा सत्तेची भीक मागण्याकरता भगवंताच्या दारावरती जाते, एखादा जीवात्मा संपत्तीची भूक समजण्याकरता भगवंताच्या दारावरती जाते, एखादा जीवात्मा आपल्या घरामध्ये काहीतरी कोणत्या तरी प्रकारच्या अडचणी असतील ह्या दूर करण्याकरता तो पांडुरंगाच्या द्वारामध्ये जातो. जाणारा प्रत्येक जीवात्मा हा भिकारी होऊन जातो. जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीकडे जातात, जेव्हा समाजातला संत वर्ग हा महात्मा वर्ग जेव्हा देहूला तुकोबारायांच्या समाधीचं दर्शन करण्याकरता जातात, हे काही मागण्याकरता जात नाही. मला कशाचीही आवश्यकता नाही, मला परिवारामध्ये राहणाऱ्या लोकांना सुखी करण्याचीही इच्छा नाही, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी ही माझी इच्छा नाही. परंतु माऊली, जर समजा तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर माझ्या भिक्षेमध्ये माझ्या वाणीला थोडं ओजस्वी बनवा, माझ्या वाणीला थोडं तुम्ही तेजस्वी बनवा. संतही मागतात, प्रापंचिक जीवात्माही मागत असतो. संतांचं मागणं एक वेगळ्या प्रकारचं असतं आणि प्रापंचिक जीवात्माचं मागणं एक वेगळ्या प्रकारचं असतं. ऑल ऑफ देम आर बेगर्स, सगळेच भिकारी. परंतु नेमकं काय मागावं हे संतांना कळतं. हा द्वारपाल जेव्हा आतमध्ये जातो, भगवंताच्या दारावरती ह्या सुदामा आहे. सुदाम्यानं मनामध्ये विचार केला की कदाचित हा आपली परीक्षा घेत असेल. सुदामजी महाराज कन्हैयाला बोलवतायत, कन्हू लवकरात लवकर तू थोडा बाहेर ये. आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं. क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं. घट घट की तुम जानते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. घट घट की तुम जानते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी. आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी.
दशा ये हमारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी। आकर के देखो दशा ये हमारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी। आवो कन्हैया आवो मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी। आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिखारी। ना कोई घर है ना कोई दर है, फटे हुए कपड़े तो तुझे सब खबर है। ना कोई घर है ना कोई दर है, फटे हुए कपड़े तो तुझे सब खबर है। क्या तुम परीक्षा लेते हो मुरारी
भगवंताच्या दारावरती हा सुदामा उभा आहे. भगवंताच्या प्रेमाबद्दल अंतःकरणामध्ये संशयाचा भाव आहे. हा द्वारपाल आतमध्ये गेला. भगवान द्वारिकाधीश रुक्मिणी माते सोबत सुवर्णाच्या पलंकावरती बसलेले होते. द्वारपालानं प्रणाम केला आणि द्वारपालानं सांगितलं की नाथ, कोणी एक जीवात्मा आपल्या दारावरती आलेला आहे. भगवंतानं द्वारपालाला विचारलं, अरे बाबा रे, हा आलेला मनुष्य आपल्या द्वारिकेमधला आहे का? द्वारपालानं सांगितलं, नाही भगवंता, हा आलेला मनुष्य हा द्वारिकेमधला असू शकत नाही, कारण या आलेल्या माणसाच्या शरीरावरती फक्त एक फाटलेलं धोतर आणि फाटलेलं उपरण आहे. अशा प्रकारचा गरीब मनुष्य हा द्वारिकेमधला असू शकत नाही. भगवंतानं विचारलं, अरे बाबा रे, कमीत कमी त्याचं नाव तर तू विचारलं असेल ना? द्वारपालानं सांगितलं, हो, मी नाव विचारलं त्याला. भगवंतानं विचारलं, काय नाव त्याचं आहे? द्वारपालानं सांगितलं, पूछत दीन दयाल को धामा, पूछत दीन दयाल को धामा, बतावत अपनो नाम सुदामा. राजा, ज्या क्षणी या द्वारपालाच्या मुखारविंदामधना सुदामा शब्द बाहेर पडला, भगवंतानं रुक्मिणी मातेचा परित्याग केला आणि भगवंत स्वतः सुदाम्याच्या स्वागताकरता सुदामा सुदामा करता करता भगवंत दारावरती जाण्याकरता निघाले. दारावरती असलेल्या सुदाम्यानं हे दृश्य, हे प्रेम बघितलं आणि सुदाम्याच्या मनामध्ये विचार आला, जगामध्ये माझ्यासारखा पापी मी कोणीच नाही, कारण मी माझ्या जीवनामध्ये भगवंताचं माझ्यावरती प्रेम आहे अथवा नाही अशा प्रकारचा संशय मी घेतला. कृपा करून भगवंताच्या प्रेमाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये एका क्षणाकरताही संशयाचा भाव घेऊ नका. हा भगवंत फार दयाळू आहे, हा भगवंत फार कृपाळू आहे. हा किती दयाळू असेल, आपल्या स्तनावरती विष लावून ही पूतना भगवंताला मारण्याकरता आली. भगवंतानं त्या पूतनेचाही उद्धार केला. रात्रंदिवस अशा प्रकारे कंस राहत होता. या कंसानं रात्रंदिवस भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. या भगवंतानं त्या पापी कंसाचाही उद्धार केला. राजसूय यज्ञानंतर भरलेल्या सभेमध्ये या शिशुपालानं सगळ्या राजांच्या समोर भगवंताचा अपमान केला. भगवंतानं त्या पापी शिशुपालालाही मुक्ती प्रदान केली. एका क्षणाकरताही भगवंताच्या प्रेमाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये संशयाचा भाव येऊ देऊ नका. हा फार दयाळू आहे, हा फार मायाळू आहे. सुदाम्यानं ते दृश्य बघितलं. भगवंत स्वतः दारावरती जातात, सुदाम्याला हातामध्ये उचलून घेतात आणि हातामध्ये उचलून घेतल्यानंतर परत आतमध्ये येतात. सुवर्णाच्या सिंहासनावरती या विपन्न असलेल्या गरीब ब्राह्मणाला भगवंत स्वतः बसवतात. राजा परीक्षितानं प्रश्न केला की महाराज, अत्यंत विपन्न, अत्यंत दरिद्री ब्राह्मणाला स्वतःच्या सुवर्णाच्या सिंहासनावरती बसवल्यानंतर हा भगवंत कुठे बसला? भगवान शुकाचार्य म्हणतात, राजन, या विपन्न ब्राह्मणाला स्वतःच्या स्थानावरती बसवला आणि ह्या विश्वाला चालवणारा विश्वनाथ, या जगाला चालवणारा जगदीश्वर अत्यंत विपन्न असलेल्या तेजस्वी ब्राह्मणाच्या चरणारविंदी जाऊन भगवंत स्वतः बसला. भगवंतानं जेव्हा प्रणाम केला, भगवंताच्या लक्षात आलं सुदाम्याच्या पायामध्ये काही काटे रुतलेले आहेत. भगवंत एक एक काटा भगवंत स्वतः काढतात.
रुक्मिणी मातेच्या लक्षात आलेला जीवात्मा हा सामान्य दिसत नाही. रुक्मिणी माता स्वतः सुवर्णाचं ताट त्या ठिकाणी ती घेऊन येते पाद्यपूजा करण्याकरता. आणि पाद्यपूजा करण्याकरता सोन्याच्या झारीमध्ये ज्या प्रकारचं पाणी, ज्या प्रकारचं जल आणलं आणि आता पाय धुणार. भगवान शुकाचार्य वर्णन करतात, राजन, सोन्याच्या झारीमध्ये असलेल्या पाण्यानं या सुदामदेवांचे चरण प्रक्षालन केले नाही. मग राजानं प्रश्न विचारला, महाराज, कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या पाण्यानं सुदामदेवांचे पाय धुतले? देखी सुदामा की दीन दशा करुणा कर के करुणा निधी रोय. देखी सुदामा की दीन दशा करुणा कर के करुणा निधी रोए. पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पग धोए. ही भक्ती आहे. रुक्मिणी मातेनं प्रणाम केला. जांबवती नमस्कार करून निघून जाते. सत्यभामा नमस्कार करून निघून जाते. कालिंदी नमस्कार करून निघून जाते. मित्रविंदा नमस्कार करून निघून जाते. नागनजिती नमस्कार करून निघून जाते. भद्रा नमस्कार करून निघून जाते. ह्या सगळ्या 8 भगवंताच्या या पट्टराणी आहेत. सुदामजी महाराज 1-2 दिवसाकरता तिथे थांबतायत. आणि जेव्हा सुदामजी महाराज परत निघण्याकरता निघाले तेव्हा भगवंतानं सुदाम्याला सांगितलं, सुदाम्या, परत कधीतरी ये बरं का, परत कधीतरी ये. दिलं काहीच नाही. सुदामजी महाराज द्वारिकेमधनं निघतात. जाताना मनामध्ये विचार आला की भगवंतानं काही दिलं नाही. याचं सुदामदेवांना वाईट वाटलेलं नाही, कारण ह्या भक्ताची दृष्टी अशा प्रकारची होती, भगवंताला पूर्ण कल्पना आहे, मला संपत्ती सांभाळता येणार नाही, या संपत्तीमुळे माझ्या जीवनावरती एखादा आघात घडू शकेल, या संपत्तीमुळे कदाचित माझी हत्या होऊ शकेल, आणि म्हणून माझ्या मित्रानं मला काहीच दिलं नाही. हा दृष्टिकोन. आपल्याला भगवंतानं काय काय नाही दिलं ह्याची यादी जरा एकीकडे करा, आणि आपल्याला भगवंतानं काय काय दिलं ह्याची यादी एकीकडे करा. भगवंतानं जास्त दिलं हे तुमच्या लक्षात येईल. सुदामजी महाराज आपल्या घरी येत आहेत. भगवंतानं सुदामाच्या घरी जाऊन अगोदर सगळी संपत्ती ट्रान्सफर करून टाकली होती. सुदामदेवांची पत्नी आता भरदरी वस्त्र परिधान करून, उत्तम उत्तम प्रकारचे अलंकार परिधान करून सुदामदेवांच्या स्वागताकरता ती येते. सुदामदेवाने विचारलं, अगं हे सगळं कुठून आलं? सुदामदेवांच्या पत्नीनं सुशीलेनं सांगितलं, तुम्ही जेव्हा इथून गेला ना तेव्हा तुमचा मित्र हा इथे येऊन गेला. सुदामदेवाने सांगितलं, सुशीले, ह्या संपत्तीचं तुला जे काही करायचं असेल तू कर. राजा परीक्षितानं प्रश्न विचारला की महाराज, भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये जी एक स्पर्धा लागली होती, आज कुणाचा पराभव झाला? भगवान शुकाचार्य म्हणतात, राजन, आज न मागता भगवंताला द्यावा लागलं, भगवंताचा पराभव झाला, भक्ताचा विजय झाला. यू बी ऑनेस्ट. तुम्ही समाजामध्ये राहताना प्रामाणिकपणे राहा. तुम्ही भगवंताची भक्ती करताना 100% प्रामाणिकपणे भक्ती करा. समाजामध्ये राहताना मॉरल व्हॅल्यूजला थोडी तुम्ही जास्त किंमत द्या. भगवंताला तुम्हाला मदत ही करावीच लागेल. रात्रंदिवस मागत नका जाऊ, दे 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 नाही. आपला जर समजा आपल्याला जर समजा असा विश्वास आहे की या जगाला चालवणारी एखादी शक्ती आहे, मग माझ्या मनामध्ये काय आहे, मी प्रामाणिक आहे, मला कशाची आवश्यकता आहे हे त्याला कळत नसेल का? तो होऊन
देतो तुम्हाला, जरा अनुभव घ्या. सुदाम्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, मला ह्याच्यातलं काही नको, तुला जे काही करायचं असेल आता ते तू करू शकतेस. मी फक्त रात्रंदिवस आता एकच काम करणार. मला भगवंताच्या नामस्मरणाव्यतिरिक्त मला काहीही आवडत नाही. गोविंदा गोपाला मुरली मधुर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर 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 नंदलाला. 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 गोविंदा गोपाला 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 मुरली मनोहर नंदलाला. 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 भक्त और भगवान की जय 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 श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय